आमच्या भाऊ बहिणींना. काय चाललंय आमच्या भावांचं? झालं का जेवण? माझं नाही झालं जेवण, मी करते जेवण. भुईमुगाच्या शेंगा 8 दिवस झाला आणलेल्या. आगात रागात नाही कसलंच भावा बहिणींना, काय करायचं. मॅडम आल्या होत्या आमच्या इथल्या, त्या तब्येत तर 8-10 दिवस झालं माझी बरोबरच नाही. मस्त दिसते मी सगळ्याला धंडाकट, हातीवाणी दिसते मोठीची मोठी, पण आगात रागत नाही. काय करायचं, काय करायचं. ह्या बोटात 3 वेळेस सुई आणि ह्या बोटात 1 वेळेस सुई खूप असली तरी बी रागात आलं नाही. चेक करायचं होतं रक्त, रागाच नाही आला तर येईल कुठलं. मॅडम सांगितलं मला पालेभाज्या खा, काकडी खा, गाजर खा, रगात येईल. आता जसं भावा बहिणीने आठवड्याचा बाजारात येताना तसं तर आपण कालवण भाकरी करून खातच असतो. पालेभाज्या पण मी खाते जशा बाजारात ना येतील अशा. आता काय खाता पाले, 50 रुपयाला जर पालेभाजीची पिंडी असेल तर कुठल्या तोंडानं खायची? एवढे कमाई पण नाही आपली, काय का कमाई. आता काय काय वाटतं नाटक संपलं का, कशाचं आलंय नाटक. नाटक काय असं असतंय. हाय 2 दिवस नवरा पडलो राहतो, राहू दे की लगेच म्हणतात नाटक संपलं. आला तर कधी मध्ये आपला येतो शॉर्ट व्हिडिओ मध्ये मला नवरा. लय बोट दुखायला लागले. हे बऱ्याच वेळ मॅडम माझ्यापाशी बसल्या होत्या बघा. हे म्हणजे जसं लगीन झालं ना तसं ते येत असतात, येते ते मॅडम आता लेकरा बाळांसाठी सांगायला. दवाखान्याचं नाव चांगला दवाखाना आहे म्हणून जावा. दवाखाना मस्त चांगला आहे, तर दवाखान्याला कुठलाच नाव ठेवायला जागा नाही. दवाखाना सगळं चांगलं आहे, पण त्याला लागतोय मूलभूत पैसा. कुठं आणायचा रुपये. आता दुखण्यामुळे 4 दिवस झाला आजार आहे, तर मला काय काय म्हणतात की एका जागेवर बसून भाषण ठोकायला लागले. म्हणजे मरायला लागलं तर कामाला जावं का. आता एक आहे थोडीशी क्लिप, म्हणजे थोडासा व्हिडिओ काढलेला आहे मी त्या मॅडम वर. ह्या व्हिडिओ मध्ये जोडून टाकते बघा तुम्ही, म्हणजे तुम्हाला बी खरं वाटणार. आला खरं वाटेल, खोटं वाटणार आता खोटंच वाटणार आहे, त्यात काही विषय नाही बरं का. खऱ्याचं खोटं लबाडाचं तोंड मोठं उभं म्हणत नाही हे का. आता कुठं थोडस बरं औषध काय होतंय. रात्रीचा ताप येतोय, अंग सुस्तय, हड्डे नाही हाडकं हाडकं आवसा नसल्यासारखंच होतंय. त्या हाडकात जीव गेल्यासारखा होतोय हाडकात. असं वाटतं एका जागेवर बसावं असं कम घेऊन बसून काम कोण करायचं घरी, तसं करावं लागतं. माणसाला कधी काय वेळ सांगता येत नाही भाऊ बहिणीनं. रक्त वाढायसाठी भुईमुगाच्या शेंगाचा रक्त लावलाय, जवळ आहे त्या जवळ संपला विषय संपला. पालेभाज्या कोणाला खाऊ वाटत नाही, मस्त खाऊ वाटत घ्या. महागाई एवढी वाढली, कुठं आणायचं त्याला पैसे. 50-60 ला एक पिंडी, कसे खायचे. गेल्या शुक्रवारीच मी
30 रुपयाची पिंडी आणली होती. डेस आहे तर डेस कोणाला आवडते. गावाकडलं डेस खाल्ल्यात का कधी? कुणी खाल्ल्या ते? अगं नुकता घासच घेतला होता, खाल्ला सुद्धा नाही, असाच घास घेतला होता, असा तोंडात घालायचा. तोवर मॅडम आले आणि थोडं त्यांना म्हणलं या जेवण करा, जेवण करा. त्यांना म्हणलं तुम्ही या जेवण करा, शेंगा खा म्हणलं. म्हणले की अगं नको, जाळ दुखते माझी. बरं म्हणलं. एकच नंबर डेस झाला. शेवग्याची शेंग असते ना तसंही असतं ते डेस. पावसाच्या दिवसातच आपल्याला खायला भेटते तरी प्रत्येक सीझनला ज्या त्या सीझनला जे त्या वस्तू खायला भेटते त्या. पाऊस पडला की रानात येतात. मी काय असं पिकवलं जात नाही किंवा काय नाही. ऊस असेल, हरभरा असेल किंवा असं काय पीक असेल ना त्याच्यामध्ये हे उगवून येतात डेस. खायला मस्त लागतात पण. बोटाची लाग उठली माझ्या. आज तर आजारी भरपूर आहे मी बरं का, पण त्यातून बी हसून राहण्याचा प्रयत्न करते, चेहऱ्यावरती हसू ठेवून. आपल्या स्वामींची साथ आहे. आपल्या नाव ठेवतात, नाव कोणा ठेवत नाहीत, नाव सगळ्या ठेवतात. चांगला ठेवतात, वाईटाला ठेवतात. आता बी नाव ठेवतात ह्या व्हिडिओला सुद्धा. असावं ते उलट नाव ठेवणार. बाळाला रिमझिम पाऊस चालू आहे सारखा. आखाड्याच्या महिन्यात पण आजारी पडतच माणूस. मला डॉक्टर काय म्हणलं होतं, व्हायरल इन्फेक्शन कसलं आले. व्हायरल इन्फेक्शन तुमचं काय आजचा बेत सांगा मला. आज मला काहीतरी असं पातळ भाजी खाऊ वाटली बरं का. तुमचा उद्या तर केलं ते डेसच खाते. बसते तुमच्या दाजी कामाला गेल्या तर लावला पाऊस यायला. सारखा रिमझिम चालू असा मोठा पाऊस यावा, बदा 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 बदा, आणि एकदा पडून बंद व्हावा. आता काय कायचं म्हणणं आहे की काम सोडून, तर काम सोडून नाही, कामाला जायचं नाही की बरं वाटलं. घरी बसून कोण देणार आपल्याला, जायचं कामाला, काम करायचं. काम नाही करून कुणाला सांगायचं, सांगून कोणी देणार आहे.
वेळ द्यायचा खायला मग तुम्ही पण तुमचं काय बेत आहे सांगा मला. बाय बाय.